काल ही काहीतरी माझ्या माहितीनुसार काल ही दुपारी घटना घडलेली आहे। मुळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहे। मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सरकार येतं त्यावेळेस या राज्यामध्ये प्रकर्षाने आंबेडकरी समाजाला जाणवत आहे की अशा कृत्य घडताना दिसत आहे। हे कृत्य अत्यंत निंदनीयाचा राज्यभर निषेध होत आहे। कालच आंबेडकरी संघटनेनी परभणी बंद पुकारलेला होता, परंतु अजूनपर्यंत त्या आरोपीवर कठोर कारवाई झालेली दिसत नाही। त्या आरोपीवर कठोर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु याचा बोलवता धनी कोण आहे, याच्या मागे नेमकं कोण कोण आहेत यांना सुद्धा तात्काळ अटक होण्याची काळाची गरज आहे। आणि मी माझ्या पक्षातर्फे आंबेडकरी समाजाला, आंबेडकरी कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की आपण संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो। आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये लोकशाही आहे। आपण व्यवस्थितपणे शांतपणे आपला निषेध प्रत्येकाने नोंदवला पाहिजे आणि शांततेने निषेध नोंदवून आपण आपली मागणी पूर्ण करून घेतली पाहिजे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि कायदा कुणी हातात घेऊ नये, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे। त्यामुळे कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये आणि आंबेडकरी समाजाला मी आवाहन करतोय की आपण शांततेने आंदोलन करावं आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना सुद्धा मागणी करतो की आपल्या माध्यमातून तात्काळ या आरोपी कठोर कारवाई करावी आणि या शक्तीमागे कोण आहे, कोणाचा हात आहे यांना सुद्धा तात्काळ अटक करण्यात यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।